नमस्कार, मी नरेश गुप्ते. सत्यवचन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मागील दिवसामध्ये आपण बातमी बघितला की काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला एक निवेदन दिलेलं होतं की त्यामध्ये निवेदन असं होतं की जे पावडदोनापासून आमगाव जोडाबोडीपर्यंत जे रस्ता आहे डीपाम कॉलेजच्या समोर सुद्धा जास्तीत जास्त खड्डे पडलेले आहेत आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होते आणि त्यामुळे दुर्घटनाची संभावना वाढलेली आहे. तर लवकरात लवकर जर रोड बनवण्यात आली नाही तर आपण तीव्र आंदोलन करू. आणि आज त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि रोडावर रोवणे सुद्धा लावलेलं आहे. आपण बघू शकता की रोडाची दुर्दशा कशी झालेली आहे. तर हे डीपाम कॉलेज आहे बाजूला, जे गोंदिया जिल्ह्याचे भाजपाचे मोठे नेता आहेत केशवराव मानकर यांच्या डीपाम कॉलेज, त्यांच्या डीपाम कॉलेजच्या समोर एकदम कीचड आहे आणि रोडावर गड्डे पडलेले आहेत. आणि आता महाराष्ट्रात शासनसुद्धा BJPचं आहे आणि अशामध्ये त्यांच्याच कॉलेजच्या समोर अशी दुर्दशा झालेली आहे. आणि जेव्हा काँग्रेस कमिटीने दिला की या रोडावर गड्डे पडलेले आहेत तर नगर परिषदने मुरुम टाकला आणि मुरुममुळे उलट सोय होण्याऐवजी कीचड झालेला आहे. आपण हा गड्डा बघू शकता. हे खड्डे कसे आहेत डीपाम कॉलेजच्या समोर गोंदिया जिल्ह्याचे भाजपाचे नेते केशवराव मानकर यांच्या कॉलेजच्या समोर अशी दुर्दशा झालेली आहे. राहगीर आहेत ते फुकीमेट्यावरून येणं जाणं करतात नेहमी आमगावला. काय म्हणाल, केव्हापासून हे रोड खराब आहे आणि काय त्रास होते तुम्हाला? 2 महिने झाले असतील. गड्डे फार गड्डे असून बी रोडाचे सुधार व्हावा, प्रशासनानं ध्यान द्यावा एवढंच मला सांगून. मी डॉक्टर संतोष येवले, राहणार कुंभारटोली आमगाव. माझी शासनाला हात जोडून एवढीच विनंती आहे की जोडाबोडी आमगाव ते पाऊळदोना रोड लवकरात लवकर सुधारवण्याची कृपा करावी. कारण की येथे येण्या जाणं रहदारी खूप जास्त प्रमाणात आहे आणि याच रोडावर डीफाम कॉलेज, रेल्वे स्टेशन सर्व आहेत आणि याच रोडावर रहदारी जास्त आहे. आपण बघू शकता माझ्या मागे किती खड्डे आहेत. रोज कोणी ना कोणी काही ना काही केसेस पडून होतातच इथे. म्हणून लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करून लोकांना राहत देण्याची कृपा करावी. माझे नाव आदित्य महेंद्र मेश्राम. मी ग्राम कुंभारटोली इथला रहिवासी असून मागील कित्येक वर्षापासून ह्या रोडाची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की या रोडाने पायी चालणे पण खूप अवघड आहे. त्याचप्रकारे या रोडाच्या अशा दयनीय अवस्थेमुळे शालेय विद्यार्थ्यांना अति त्रास सहन करावा लागत आहे. अति त्रास सहन म्हटलं की शालेय विद्यार्थ्यांकरिता शासनातर्फे मानव विकास बस ही योजना आखण्यात येत आहे. त्या मानव विकास बस योजनेचा विद्यार्थी लाभसुद्धा घेऊ शकत नाही. आणि तसेच वृद्ध महिला व वृद्ध गावकरी माणसं वैद्यकीय सेवेपासून ह्या रोडाच्या अति दुरवस्थेमुळे ते दूर राहतात. कारण या रस्त्याने ॲम्ब्युलन्ससुद्धा जाऊ येऊ शकत नाही. त्याचप्रकारे आम्ही कित्येक निवेदन देऊनही हा रोड आजपर्यंत बनलेला नाही. मागील 5 वर्षापासून या रोडाला फक्त मुरुम टाकणे, त्याच्यावरून ट्रॅक्टर चालवणे अशा प्रकारच्या हरकती केल्या आहेत. कित्येकदा तरी आमदार साहेबांना आम्ही बोलून की आमदार साहेब तुम्ही या दखल द्या या ठिकाणी, पण आमदार साहेब एक वेळासुद्धा आलेले नाही आणि या रोडाची दखलसुद्धा घेतलेली नाही. आम्ही मान्य करतो जरी हा रोड त्यांच्या हद्दीत किंवा त्यांच्या कामाचा नसला तरी एक मात्र दखल देऊन आम्हाला ते सांत्वना देऊ शकतात की हा रोड आम्ही बनवून किंवा आम्ही काहीतरी करून हे करू. पण कोणत्याही नेत्यांनी या रोडाची येऊन दखल घेतली नाही व आजपर्यंत या रोडाला बनेल या प्रकारचा मार्ग आम्हाला दाखवला नाही. तर आम्ही हा असा निश्चय घेतला आहे की हा रोड जर यानंतर बनला नाही तर आम्ही आता थोड्या प्रमाणात इथं आंदोलन केलेलं आहे. यानंतर आम्ही या आंदोलनाचा खूप मोठा प्रभाव करू आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. माझं नाव निखिल सदानंद मेश्राम. मी माजी उपसरपंच ग्रामपंचायत कुंभारटोली परिसर येथे हा भारत गॅरेजपासून कुंभारटोली ग्रामपंचायतपर्यंत जो रोड आहे त्या रोडाची अवस्था एवढी बिकट आहे की जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. आजूबाजूला शाळेचे मुलं आहेत, ऐप विद्यालय बाजूला आहे, एक जिल्हा परिषद हायस्कूल बाजूला आहे आणि शाळेचे जे विद्यार्थी येतात त्यांना जाण्या येणाऱ्यांना खूप त्रास होतो. आणि तेच मुलं विद्यार्थी ह्या रस्त्याने जाताना काही मुलं मुली तिथं पडलेले आहेत. परंतु आतापर्यंत शासनाने 8 वर्षापासून हा रोड इथं म्हणजे अशी अवस्था आहे 8 वर्षापासून, पण शासनाने याच्याकडे आतापर्यंत कोणताही लक्ष दिलेला नाही. आणि विद्यमान जे आमदार साहेब आहेत त्यांनीसुद्धा ह्या रस्त्यातून ते जात येत असतात, परंतु त्यांच्याहीसुद्धा ह्या
रोडाकडे दुर्लक्ष आहे. परंतु मी अशीच विनंती करतो शासनाला. जिल्हा अध्यक्ष केशवरावजी मानकर यांनीसुद्धा त्यांची जे डिफॉर्म कॉलेज आहे, भव्य मोठी कॉलेज आहे, त्याच्या सामोरी जो रोड आहे खूप मोठी अवस्था आहे तिथं, त्यांनीसुद्धा या रोडाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि खूप जे मोठे मोठे नेते मंडळी ह्या रस्त्यातून जात असतात, परंतु ते सुद्धा ह्या रोडाकडे दुर्लक्ष करतात. ही खूप मोठी शोकांतिका आहे. मी वर्ग 8वीची विद्यार्थिनी आहे. माझ्या शाळेचे नाव झेटी हायस्कूल आमगाव आहे. मी विरसीहून येणारी मुलगी आहे. या खड्ड्यामुळे मला खूप त्रास होतो. इथे पाणी जमा राहते, ह्यासाठी माझे ड्रेस गंदे होतात आणि खूप सारे ॲक्सिडेंट होतात. हे खड्डे बुजवून ह्या रस्ता बनवायची माझी विनंती आहे. माझे नाव तृप्ती किशोरलाल पटले. मी रहिवासी बिरसीची. मी अमृताबाई इंदिराबाई पटेल विद्यालय शाळेत शिकलेली मुलगी. या रस्त्यावर खूप सारे मोठे मोठे खड्डे आहेत. आम्ही सर्व विद्यार्थी इथे पडतो, रोज येणं जाणं करतो, ॲक्सिडेंट होतो. इथे खूप सारा पाणी भरलेलं आहे, त्यामुळे आम्हाला खूप त्रास होते. तर तुम्ही आमची मागणी पूर्ण करा अशी सरकारला आमची विनंती आहे. मी डॉक्टर अभय बोरकर. मी इथे प्रॅक्टिस करतो आणि हा जो रस्ता आहे हा भारत गॅरेजपासून तर वेअर हाऊसपर्यंत इथं खूप मोठे मोठे मालवाहक ट्रक चालत असतात आणि इथे शाळा कॉलेजेस असल्याकारणाने विद्यार्थी पण या रस्त्यावरून त्यांची वाहतूक येत जात राहते. आणि मांडोदेवी देवस्थानापासून आमगावला येण्यासाठी हा एकच मार्ग आहे. मागील 10 वर्षापासून मी बघत आहे की हा रस्ता आजपर्यंत बनलेला नाही आणि बनला तरी तो 6 महिन्यात खराब होऊन जातो, कारण की या रस्त्यावर हेवी ट्रक्सची वाहतूक आहे. त्या कारणाने हा रस्ता लवकर खराब होतो. तर शासनाला आमची एवढीच विनंती आहे की हा रस्ता नॅशनल हायवेच्या धर्तीवर चांगला कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे आणि तो रस्ता टिकला पाहिजे. कारण की इथे मागील कित्येक वर्षापासून सगळे ठेकेदार बाकी जे प्रशासकीय अधिकारी सगळे पैसे खाऊन हा रस्ता बनवतात आणि रस्ता हा 2-4 महिन्यातच खराब होऊन जातो. म्हणून शासनाला विनंती आहे, सरकारला विनंती आहे की हा रस्ता चांगल्या पद्धतीने बनला पाहिजे आणि टिकणारा रस्ता आम्हाला झाला पाहिजे. हे गावकऱ्यांची मागणी आहे.